दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ओझर येथे मकर संक्रांत सणाच्या निमित्ताने पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू असताना नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी AREAS फाउंडेशन संस्थेच्या संकल्पना व पुढाकाराने आयोजित करण्यात आली. ओझरच्या प्रमुख रस्त्यावरून फेरी काढण्यात आली. मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन, नाशिक पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, सामाजिक वनीकरणचे उपवनसंरक्षक गणेश रणदिवे, मनमाड सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे, सुनील भिलावे, ओझर पोलीस निरीक्षक नितीन कंदारे, मुख्याध्यापक सोपान वाटपडे, मुख्याधिकारी किरण देशमुख व प्रथम नगराध्यक्षा अनिता घेगडमल यांच्या मार्गदर्शनाखाली AREAS फाउंडेशन संस्था, चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय, सामाजिक वनीकरण निफाड व नाशिक ओझर परिषद, मविप्र समाजाचे माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने फेरीचे आयोजन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने सुरुवात करत पोलीस चौकी या ठिकाणी येऊन फेरीची सांगता करण्यात आली. फेरी दरम्यान नायलॉन मांजा वापरू नका, पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा, पतंग उडवा, जीव घेऊ नका अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील नागरिकांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगत सुरक्षित व पर्यावरणपूरक सुती मांजा वापरण्याचे आवाहन केले. संस्था व शाळेबरोबरच वन विभाग व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने नायलॉन मांजा विकणे वापरणे कायद्याने गुन्हा आहे आणि असं आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जातो असं त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. कार्यक्रमाच्या शेवटी AREAS फाउंडेशन संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले व सर्व नवनियुक्त नगरसेवकांचा झाडाचे रोप, पुस्तक व गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती नायलॉन मांजा बंदी विरोधात AREAS फाउंडेशन, ओझर नगर परिषद, ओझर पोलीस ठाणे, माधवराव बोरस्ते विद्यालय, चांदवड वन परिक्षेत्र कार्यालय व त्याचबरोबरीने सामाजिक वनीकरण विभाग निफाड व नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व सर्व 27 नगरसेवक या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक नायलॉन मांजा विरोधात रॅली, जनजागृती रॅली करत आहोत. आज आपण बघितलं तर पक्ष्यांचा जीव जातोच आहे, त्याचबरोबर मोटरसायकल स्वारांचा देखील आज पतंगीच्या मांजाने जीव जातो आहे. कोणी आपला मुलगा गमावतो आहे, तर कोणी भाऊ गमावतो आहे, तो कोणी एकुलता एक मुलगा जातो आहे, तर कोणाचे वडील एक्सपायर होतात. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर जर आपण नायलॉन मांजा वापरलाच नाही तर विक्रेत्याचा खप होणार नाही आणि कालांतराने तो एक ना एक दिवस तरी बंद होईल. या सगळ्यांचा विचार करता आज या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन केले आहे. मी या सगळ्यांच्या विद्यमाने सगळ्या लोकांना आवाहन करतो, सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपण नायलॉन मांजाचा वापर टाळावा व पशुपक्ष्यांसोबतच माणसांचा देखील जीव जपावा ही नम्र विनंती. आज ओझर नगर परिषद, AREAS फाउंडेशन आणि माधवराव बोरस्ते विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज नायलॉन मांजा वापरण्याचं टाळण्याबाबत जनजागृतीसाठी आज प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्ताने सर्व पतंगप्रेमींना पतंगोत्सव मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आनंदाने उत्साहाने साजरा करावा, परंतु त्याचबरोबर नायलॉन मांजाचा वापर टाळून पशुपक्षी व मानवांना जी हानी होते त्याच्यापासून सर्वांचं रक्षण व्हावं एवढंच या निमित्ताने मी ओझर नगर परिषद व आपल्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो. धन्यवाद. यावेळी ओझर नगर परिषद, चांदवड व सामाजिक वनीकरण निफाड व नाशिक ओझर पोलीस ठाणे अधिकारी, कर्मचारी व AREAS फाउंडेशन संचालक व सदस्य, नवनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवक तसेच बोरस्ते विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुबेर शेख, दक्ष न्यूज, ओझर.